आम्ही जेव्हा गॅस सिलेंडर घरी घेऊन गेली, माझ्याबरोबरची महिला होती, ती गोरगरीब आणि कष्टकरी महिला आहे. तिने घरी घेऊन गेली, 5 मिनिटं फक्त सिलेंडर चालू केला असता सिलेंडर बंद, गॅस बंद झाला. बंद झाल्यावर आम्ही चेक केलं असतं, त्याच्यावर पाणी निघायला लागलं. म्हणून आम्ही गॅस एजन्सीवाल्यांना बोलवलं, तरीसुद्धा पाणीच निघत होतं. ते ह्याच्या आधी पण काय करायचे, असं पाणी निघालं तुरंत सिलेंडर चेक करून दुसरा सिलेंडर त्यांना देत होते. मग असं कंटिन्यू पाणी जवळजवळ बघितलं तर 10 ते 10.5 लिटर पाणी निघालं त्याच्यामध्ये. भेसळीचा नवीन प्रकार. भेसळीचा नवीन प्रकार आम्हाला खरंच आज आम्ही पिक्चरमध्ये पाहिजो की तांदळामध्ये, गव्हामध्ये, तेलामध्ये मिक्स होतं. पण आज आम्ही पहिल्यांदाच पाहतो की गॅसमध्येही पाणी मिक्स होतं. आणि आमचा दावा आहे की हे आज 10 लिटर होतं म्हणजे पकडलं गेलं. 1-1.5 किलो 2 किलो जर असेल तर ते पकडले जात नसेल आणि सर्रास होत असेल. देशाचे पंतप्रधान सांगतात इंधनाची बचत झाली पाहिजे, पण बचत पाणी टाकून होत असेल तर हे म्हणजे सर्वसामान्य लोकांना एकदम चुकीचं आहे. गोरगरीब हा कुठेतरी कष्टकरी स्वतःच्या घर चालवण्यासाठी रात्रंदिवस हे करत असतो. काळा बाजार पण मोठ्या प्रमाणात होते आणि की काय मान्य केलं तुम्ही पाणी? सर पाणी ही नॉर्मल प्रोसेस आहे. जे रिअर केसमध्ये महिन्यातून एखाद दुसरा सिलेंडर येतं, आम्ही त्वरित बदलून देतो.